हॅलो एव्हरीवन. टेस्ट ऑफ इमोशन्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आपली आजची रेसिपी आहे भरली टोमॅटो. हे दिसायला जितकं सुंदर दिसत आहे तितकंच ते करायलाही सिंपल आहे आणि भयंकर टेस्टी आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरू करूया. मला आज भाजी आणायला गेल्यानंतर इतके सुंदर लाल बुंद टोमॅटो भेटले की ते बघितल्या ठरवलं की याचं काहीतरी स्पेशल करायलाच हवं. हे टोमॅटो मी आधीच धुवून घेतलेले आहेत आणि आता मी याचे देठ काढून घेणार आहे. आता आपल्याला टोमॅटोच्या देठाकडचा भाग सुरीने कट करून घ्यायचा आहे आणि असा चमचा घेऊन त्याच्यामधला सगळा गर बाहेर काढायचा आहे. टोमॅटोचा सगळा बियांचा पार्ट मी रिमूव्ह केलेला आहे आणि सेम असंच मी बाकीच्या टोमॅटोलाही वरचा देठाकडचा भाग कट करून चमच्याने त्यातील बिया सगळ्या रिमूव्ह करून घेतल्या आहेत. आता आपल्याला टोमॅटोमध्ये भरण्याचा मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा भाजलेले धने टाकले आणि अर्धा चमचा जिरं टाकलं. आता मी त्याच्यामध्ये चिरलेलं खोबरं टाकलं आणि 1 अख्खी कुडी लसणाची सोलून टाकली आहे आणि नंतर कोथिंबीरची थोडेसे देठ टाकलेले आहेत आणि आता हे सगळे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे वाटण बारीक झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे. आता मी याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मसाला आणि 1 चमचा गरम मसाला टाकला आहे आणि त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे देखील टाकले आहेत. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तुम्ही तेवढं तिखट कमी जास्त करू शकता. आता हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 चिरलेले कांदे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. या मसाल्याचा वास इतका सुंदर येत आहे की असंच जरी तेल टाकून खाल्लं तरी ते खूप छान लागतं. आपला टोमॅटोमध्ये भरण्याचा मसाला रेडी आहे. आता या सगळ्या टोमॅटोंना मी आतमधून थोडं मीठ लावून घेणार आहे, त्यामुळे ते टोमॅटो बेचव नाही लागणार. सगळ्या टोमॅटोंना मीठ लावून झाल्यानंतर आपल्याला हा बनवलेला मसाला सगळ्या टोमॅटोंमध्ये भरून घ्यायचा आहे. टोमॅटोंमध्ये मसाला भरून झालेला आहे.
गॅसवरती कढई ठेवून मी त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि आता आपल्याला सगळे टोमॅटो त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. कढईमध्ये टोमॅटो ठेवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 2 मिनिट टोमॅटो शिजू द्यायचे आहेत. 2 मिनिटानंतर झाकण काढून आपल्याला टोमॅटोची पोझिशन चेंज करायची आहे आणि नंतर परत झाकण ठेवून परत त्या साईडने टोमॅटो शिजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले टोमॅटो शिजून रेडी आहेत आणि आता हे मी एक एक करत प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता आपल्याला जिरी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन हे टोमॅटो त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आधीच आपण शिजवताना जिरी मोहरी आणि कढीपत्ता टाकू शकलो असतो, पण त्यावेळेस टाकून घेतले की नंतर टोमॅटो शिजेपर्यंत ते करपून जातात. म्हणून टोमॅटो शिजून झाल्यानंतर मी त्यांना फोडणीमध्ये टाकणार आहे. त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून थोडी जिरी आणि मोहरी टाकून घेतली आणि कढीपत्ताही टाकला आणि हे सगळं छान परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये सगळे टोमॅटो परत एकदा ठेवूया. टोमॅटो कढईमध्ये ठेवून झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढईवरती झाकण ठेवायचं आहे. टोमॅटो अजून शिजवायची गरज नाही, कारण ते आधीच छान शिजलेले आहेत. 2 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे आणि आपलं मस्त भरलेलं टोमॅटो रेडी आहे. तुम्हाला ही मी बनवलेली भरली टोमॅटो कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.